श्रीकृष्णाश्रम दत्तनगर इजली मुदखेड नांदेड जिल्ह्यातील श्रीकृष्ण मंदिर। दंडोत प्रणाम। आज आम्ही इजळी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील जे श्रीकृष्ण मंदिर आहे या ठिकाणी आपण सध्या देवपूजा आणि प्रसाद वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। त्याचबरोबर येथील पूजा कुठली आहे, विशेष कुठले आहेत ते आपण सध्या याची माहिती आपण बाबाकडून श्रवण करणार आहोत। दंडवत प्रणाम। सध्या देवपूजा प्रसाद वंदन चालू आहे। तुम्ही तर बाकी सगळे विशेष वंदन केले, माळा केल्या, काष्ट केलं, पण तो विशेष करून आपल्या संप्रदायाच्या परंपरेमध्ये जे परमेश्वराच्या आज्ञेने आपण येथीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करून, आद शब्दामध्ये ओटे गोटे तर तुम्हाला समजतात, परंतु आद शब्दामध्ये ज्या ज्या वस्तू परमेश्वराच्या उपयोगी गेल्या त्याच्यामध्ये चर्म आहे, आरसा आहे, गंगाळ आहे, पानपुडा आहे, पोपळ फोडणं आहे, उपन्नव आहे, बाळाने आहे, अशा ज्या ज्या वस्तू आहेत, लोहा आहे, तांबा आहे, त्याच्यानंतर जे पण आहे पितळ, तिन्ही धातू आहेत, काही सुवर्णाचे टिळे पण आहेत, जे की प्रसादामध्ये अनेक पिढ्यामध्ये आपण प्रसादामध्ये ते बंदिस्त केलेले टिळे, अशा ज्या वस्तू आहेत त्या आदी शब्दामध्ये ह्या सर्व वस्तू आल्या। आणि त्या व्यतिरिक्त या पिढीचा विशेषता ही आहे की 4 वस्तू मूर्तिनिष्ठ आहेत। आपल्या प्रसादामध्ये 4 वस्तू मूर्तिनिष्ठ आहेत: नख, केश, कलाप आणि दाढ। ह्या श्री प्रभू बाबांच्या मूर्तिनिष्ठ म्हणजे माया मूर्ती जी स्वीकारलेली आहे परमेश्वराने, श्रीपूर मायापूर जे स्वीकारलेलं आहे, त्या मायापुराच्या याच्यातल्या असलेल्या ह्या 4 वस्तू आहेत। त्याच्यामध्ये जी दाढ आहे जी श्री प्रभू बाबांनी प्रसन्न होऊन साधेला दिलेली आहे। साधा म्हणजेच एल्हाईसा। पुढे चालून या दाढेचे 4 तुकडे झालेले आहेत। हे 4 पिढीमध्ये ही दाढ आपल्याला महानुभाव संप्रदायाच्या या मार्गरूढीत अन्वयाच्या वृद्धाचारामध्ये आपल्याला सापडते। एक पायघण पिढीमध्ये आहे, अमरावतीचे जे यांचं जे गुरु घराणा आहे कारंजेकर बाबा, तिथे दाढीचा विशेष आहे। त्याच्यानंतर कवीश्वरातच 3 दाढीचे विशेष कवीश्वर शाखेमध्ये आहेत। एक खामणेकर पिढीमध्ये आहे, दुसरा पायघण पिढीमध्ये आहे, तिसरा कारंजेकर पिढीमध्ये आहे आणि एक विशेष मात्र बिडकर शाखेमध्ये गेलेलं उपाध्याय शाखेमध्ये आहे। तर याच्यामध्ये आपण श्री प्रभू बाबांची जी मूर्तिनिष्ठ दाढ आहे, आपल्याला बाकीच्या वस्तू परमेश्वराने वापरलेले जाडी, उपान्न, दुपट्टा वगैरे, उपरण वगैरे याचे सगळ्या अंगावर वापरलेले वस्त्र असतील, टोपरा असेल, किंवा ज्या ज्या भक्तांनी परमेश्वराला अर्पण केलेले जे जे वस्त्र आहेत त्या वस्त्रांचे प्रसाद आपण कायमच नमस्कार करत आलेलो आहोत। परंतु मूर्तिनिष्ठ परमेश्वराच्या मायापुराचे जे संबंधित असलेले जे विशेष आहेत त्याच्यातला महत्त्वाचा विशेष म्हणजे दाढेचा विशेष या पिढीमध्ये आहे। या कालपासूनच्या पूर्ण देवपूजेच्या प्रवासामध्ये आपल्याला आज पहिल्यांदा हा दाढेचा विशेष इथे वंदन करायला मिळाला। त्यानंतर आमचे स्वामी डोमेग्राम येथे राजमठामध्ये असताना तिथे स्वामींचं जे वास्तव्य आहे त्या मठाला जो दरवाजा होता लाकडी, ज्याला राजमठाचा उंबरवट म्हणजे आता ही जी चौकट आहे या चौकटीला खालचा जो उंबरा असतो त्या उंबऱ्यावर स्वामी प्रतिदिने आचार्य शाळेचे दिस तर उंबरा उशिषे करून निजयले असते। आमचे श्री आचार्य पहिले नागदेवाचार्य उंबऱ्यावर आपलं डोकं ठेवून झोपलेले असायचे आणि स्वामी पहाटे लवकर उठायचे आणि बाहेर जाण्यासाठी दार उघडल्यानंतर श्री प्रभू आपल्या आचार्यांच्या छातीवर स्वामी एक पाय ठेवायचे, एक पाय त्या उंबऱ्यावर ठेवायचे
आणि उंबऱ्याला दररोज स्वामींच्या श्रीचरणाचा संबंध आहे आणि आमच्या आचार्यांना सुद्धा परमेश्वराच्या श्रीचरणाचा संबंध आहे. आणि ज्या वेळेला स्वामी आचार्यांच्या छातीवर पाय ठेवायचे, आचार्य श्रीचरण सोडू न शकती, मोमे देती आलंगिती, बाईसा म्हणती सोडी सोडी नाग देया, बाबाशी उशीर होत असे, पण तरी तो श्रीचरण आचार्य सोडू न शकते, कारण त्यांना होणारा जो आनंद आहे त्या आनंदाचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही. म्हणून प्रतिदिनी जसा आचार्यांना संबंध आहे तसा त्या उंबऱ्याला सुद्धा परमेश्वराच्या श्रीचरणाचा संबंध आहे. कदाचित आपण जेवढे ओटे गोटे करतो, स्वामी काही क्षण काही वेळ तिथं बसलेत, परंतु जितका काळ स्वामींचा राजमठात वास्तव्याचा आहे 6 महिन्याचा, तितक्या त्यांनी प्रत्येक दिवशी त्या उंबऱ्याला स्वामींच्या चरणाचा स्पर्श. म्हणून त्या उंबरवटाच्या काष्टाचं हे जे आता आपण पाहिलं पात्र, भिक्षापात्रासारखं, हे राजमाटीच्या उंबरवटाच्या काष्टाचा हे पात्र आहे. आणि त्याला स्वामींच्या उपयोगी गेलेले किंवा जिथे जिथे स्वामींचा स्पर्श झालेला आहे, हाताचा असेल पायाचा, ते लोह सुद्धा त्या काष्टाला वापरलेलं आहे. असे विशेष महत्त्वाचे इथे आपल्याला वंदन करायला मिळालेले या पिढीमध्ये. आणि प्रसाद तर आहेतच, प्रसादाबद्दल माहिती सांगण्याचं काही वेगळं कारण नाही. आणि ही जी देवपूजा आहे याच्यामध्ये जे काही आकार आहेत, या आकाराला सुद्धा काही नियम आहेत की बाबा ह्या ओटाच का, माळाच का, क्षेवणच का, कळशीच का, खांबच का, माचोळीच का, तर याचे सुद्धा काही अन्वय आहेत. की स्वामी ज्या ठिकाणी बसायचे तो चौकोनी घडलेला ओटा असायचा, म्हणून पहिले देवपूजेची सुरुवात होताना ओटा आपण पहिल्यांदा नमस्कार करतो. ओटा, कारण स्वामी ज्या ज्या ठिकाणी बसलेत, जसं डोमेग्रामचा राजमठीचा ओटा असेल किंवा नवगावचा दायम भट्टाकरवी, दायम भागवताकरवी करून घेतलेला ओटा असेल, असे जे ओट्यांचे आकार आहेत, जे आमचे स्वामी जे ओट्यावर बसायचे, म्हणून देवपूजा सुरुवात होताना पहिले आपल्याला देवपूजेत देण्याची पद्धत आहे ओटा, जिथे देव पहिल्यांदा बसायचे. आणि नंतर ज्या माळा आहेत, म्हणजे सदर्थ महाजन स्वामींच्या ठिकाणी जी पुष्प अर्चेची पूजा करायची, आणि त्या फुलांच्या ज्या पाकळ्या विखरल्या जायच्या, त्या पाकळ्या म्हणजेच या माळा आहेत. लक्षात ठेवा, या माळांचा तो आकार आहे, म्हणजे परमेश्वराला अर्पण केलेली जी फुलं राहायची त्याच्या. आणि स्वामी ज्या आसनावर बसायचे, ते लोड राहायचे त्याच्यावर. आता आजकाल तुम्ही सगळे प्रापंचिक लोकात तुम्ही सजवण्याकरता ते भवऱ्या वगैरे त्याच्यावर गोल आखून रेखून ठेवता की नाही, तसे स्वामींच्या ठिकाणी आसनावर बसायचे, लोडाच्या बाजूला ते आकाराचे ते गाद्या राहायच्या. म्हणून हे जे क्षेवण जे आहेत, क्षेवण म्हणजे गोल आकाराचे जे विशेष, ते क्षेवणाचा आकार म्हणजे त्या लोडवर त्या गादीवर असलेले ते गोल आकाराचे क्षेवण आहेत. खांब म्हणजे आधार जो आहे, कारण ज्या ज्या मठात, जसं गणपत मठ असेल, काष्टाचा मठ असेल, तिथे खांब आधार आहे माळवादाला. म्हणून तो खांब, ज्या ज्या खांबांना स्वामींचा स्पर्श झाला, म्हणून खांबाचाही आकार देवपूजेच्या विशेषाला दिल्या गेलेला आहे. खांब. कळशी म्हणजे महिरप, ज्याला टेकून आपण बसतो, जसं हे आकार आहे की नाही, तर स्वामी सुद्धा स्वामींच्याही उपयोगात गेलेले जे हे आशा आहेत, म्हणून देवपूजेमध्ये कळशी पण आहे. म्हणजे स्वामींच्या वापरामध्ये, श्री परमेश्वराच्या वापरात ज्या ज्या वस्तू गेल्या त्याचा एक आकारमान धरून या देवपूजेचे आकारमान त्या पद्धतीने बनवल्या गेलेले आहेत, त्या पद्धतीचे आकारमान बनलेले आहेत. म्हणून आपण म्हणतो की असंच का सगळ्या ठिकाणी हेच आपल्याला या आकाराचे विशेष का दिसतात, तर त्यामागे खूप मोठा संदर्भ आहे. आणि आपल्याला नुसता पाषाण जर म्हटला तर आपण महानुभाव साधक आहोत, पण तो आपले जे काही नातेवाईक आहेत, सोयरे धायरे आहेत, किंवा ज्यांची श्रद्धा धर्मावर आहे, नुसते ओटे गोटे जर ठेवले ते त्यांच्या लक्षात येणार नाही. म्हणून या ओटे गोट्यांना आपण मूर्तीचा आकार दिला, घडून मडून. मूर्त जिथे असेल, देवाऱ्यामध्ये मूर्त असेल, तर सिम्बॉलिक लगेच आपल्याला कळतं की हे कुठल्या विचारधारेचे, कुठल्या तत्वातले लोक आहेत.
म्हणून आपण कृष्णमूर्त असेल, श्री दत्तात्रयची आपल्या श्रद्धेचा भाग आहे, दत्तात्रय प्रभूंची मूर्त आहे, चक्रपाणींची आहे, गोविंद प्रभूंची आहे. पण कृष्ण परमात्मा हा सर्वसमावेशक अवतार आहे, ज्याला सर्वच लोक मानतात. जैन मानतात, बौद्ध मानतात, बुद्ध मानतात, वारकरी मानतात, वैष्णव मानतात. त्यामुळे कृष्णाच्या मूर्ती स्थूल मानाने सर्वीकडे जास्त आढळतात का, की सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून या पद्धतीने ह्या सगळ्या देवपूजेची आकार मांडणी केलेली आहे. आणि आज आपल्याला हे सुंदर असं देवपूजा वंदनासाठी या ठिकाणी लाभली. आपलं सर्वजणाला इतक्या लांब आपण प्रवास करून आलो, आपण सर्वजण देवपूजा वंदन करून निदान परमेश्वराचा हा परनिष्ठ लाभ आपल्या सर्वांना या निमित्ताने प्राप्त झाला. कारण परमेश्वराची आज्ञा आपल्याला बहुते वासनिके बहुत भिक्षुके बहुत प्रसाद नमस्कारावे, म्हणजे आपली योग्यता वाढत जाते, ईश्वर मार्गाकडचा आपला प्रवास सुखरूप होत जातो. म्हणून बहुत वासनिकांची भेट घ्यावी, बहुत भिक्षूंची भेट घ्यावी, बहुत प्रसाद वंदन करावे, हा आपल्याला घालून दिलेला दंडक आहे. गोपाल कृष्ण महाराज जय. पहिले फलटणकर बाबा आश्रम कोणता? भांबीरकर बाबांचा, भांबीरकर बाबा, भांबीरकर हां. बाबांचा आणि आश्रम. भांबीरकर पिढींची देवपूजा. हां, आणि हे गोविंदरावच्या कानातल्या बाळ्या 2 धातूच्या. हे बाळे आहेत. हां हां. आणि हे म्हणले हे तुम्ही हे 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 धातू दिसतात ते ताटाचा विशेष. हे दोन्ही ताटाचे हम्म, विशेष. हम्म. झालं ना फोटो? हो झालं. बाबा मी 50ची घेतली ना. हो टाका टाका. झालं. ठीक आहे. 5 देऊ. बाबांचा विशेष. शिवाची मूर्ती कोणती मधली ना? शिवाची मूर्ती. विजळी खालची या ठिकाणी गाडीतच होत्या त्या. आम्ही सगळे आलो, गाडीत होत्या. गाडीतच होत्या, आम्ही सगळे आलो, चला म्हणलो.